नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. तर मित्रांनो, हळदीला साधारणतः 170 ते 190 दिवस झालेले आहेत आणि आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे स्फुरद पालाशयुक्त खत सोडून झालेले आहेत. जसं की 05234, काही शेतकऱ्यांनी 4247 हा ग्रेड दिलेला आहे. आणि आता आपण बघत आहे की मागचे 15 दिवस आपली हळद ही स्ट्रेसमध्ये होती. स्ट्रेसमध्ये का बरं होती? कारण थंडीचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीच्या पानावरती पानं पिवळे पडून त्याच्यावरती तपकिरी डाग आलेले होते. त्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट सोडले, ज्यामध्ये ॲग्रिसस कंपनीचा थायोग्रीन असेल, मिंगल असेल किंवा टेक्नोजेड जिंदा असेल, हे बऱ्याच शेतकऱ्यांनी ड्रिचिंग केलेली आहेत. तर मित्रांनो, आता एक फार महत्त्वाची ड्रिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत, जे करणं आपल्या हळदीसाठी फार महत्त्वाचे आहे, ज्याने आपल्या हळदीच्या कांडीची संख्या, कांडीची वजन, लांबी नक्की वाढेल. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला NPK कॉन्सर्शिया हे प्रति एका एकरासाठी 1 लिटर घ्यायचं आहे. NPK कॉन्सर्शिया घेताना आपण चांगल्या कंपनीचे घ्यावे, ज्यामध्ये आपण IPL कंपनीचे ग्रिफिन घेऊ शकतो किंवा पाटील बायोटेकचे NPK कॉन्सो हे घेऊ शकतो किंवा ॲग्रिसर्च कंपनीचे कन्सर्ट, यापैकी कोणते पण एका एकरासाठी 1 लिटर घ्यायचे आहे. NPK कॉन्सर्शिया का बरं घ्यायच्या मित्रांनो? तर आपण आतापर्यंत जे काही नत्र, स्फुरद, पालाश युक्त खत आपल्या हळदीला दिलेले आहेत, जसे की 1261, 134013, 05234 किंवा जे काही ग्रॅन्युअल फॉर्म मधले खतं दिलेले आहेत, 20-20-13, DAP, 10-26-26, यामधले बरेचसे खतं हे आपल्या जमिनीमध्ये फिक्स फॉर्म मध्ये पडेल राहतात. ते आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. त्यासाठी आपण आपल्या हळदीला प्रति एक एकरासाठी 1 लिटर NPK कॉन्सर्शिया द्यायचा आहे. परंतु मित्रांनो, NPK कॉन्सर्शिया घेताना त्यासोबत आपल्याला अमायनो ऍसिड युक्त कोणतं पण एक चांगल्या कंपनी टॉनिक घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण ॲग्रिसर्च कंपनीचे प्रोबियॉन, ज्याच्यामध्ये 62.5% अमायनो ऍसिड आहे, किंवा इसाबियन, ज्याच्यामध्ये सुद्धा 62.5% अमायनो ऍसिड आहे, हे प्रति एका एकरासाठी 1 लिटर घ्यायचे आहेत. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की बाबा याच्यासोबत अमायनो ऍसिड घ्यायचे का बरं काम आहे? तर मित्रांनो, जे काही आपले बॅक्टेरिया राहतात NPK मधले, जसे की ॲझेटोबॅक्टर, PSB, KMB, हे जे बॅक्टेरिया राहतात, यांना पण जगासाठी जेवण राहत असते. आता आपल्याला माहिती आहे की आता आपल्या जमिनीमधला आपण ऑर्गॅनिक कार्बन पूर्ण मातीमध्ये घातलेला आहे, तो पॉइंट मध्ये आलेला आहे. त्यामुळे जे काही हे जीवाणू राहतात, यांना जगायसाठी, खायसाठी तर आपल्या जमिनीमधून काही नाही. तर अमायनो ऍसिड म्हणजे काय? अमायनो ऍसिड म्हणजे एक प्रकारे प्रोटीन राहत असतात. हे प्रोटीन जर का आपण आपल्या NPK कॉन्सर्शिया सोबत दिलं, तर आपले जे बॅक्टेरिया आहेत ते खाऊन आपलं काम करायची पद्धत चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे आपल्याला हे ड्रिचिंग करणं फार फार महत्वाचे आहे. NPK कॉन्सर्शिया 1 लिटर आणि सोबत अमायनो ऍसिड 1 लिटर हे दिल्यामुळे आपण जे दिलेले खत आहे, जे काही फिक्स फॉर्म मध्ये पडलेले खत आपल्या जमिनीमध्ये, ते आपल्या पिकाला उपलब्ध होतील. हे जर का आपल्या पिकाला उपलब्ध झाले, तर आपल्या हळदीच्या कांडीची साईज, वजन आणि चकाकी नक्की वाढेल. म्हणून हे ड्रिचिंग करणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण शेवटची कोणती ड्रिचिंग केली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.